केला जात आहे। जगालाही पुढे घेऊन जाण्याची धमक असणारे पुरोगामी विचारांचे देशातील विविध जाती जमाती धर्म प्रदेश यांच्यामध्ये समन्वय साधून एकतेची व विकासाची भावना निर्माण करण्याची कुवत असणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रयत शिक्षण संस्थेचा ठसा उमटवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांना माझे विनम्र अभिवादन। मी कुमारी समृद्धी गायकवाड इयत्ता 6वी तुकडी अ आपणासमोर विषय मांडते। कर्मवीर भाऊराव पाटील हा राखड देश देश मराठी नवरत्नांची खान, हा राखड देश देश मराठी नवरत्नांची खान। येथेच लढले स्वराज्यासाठी शिवरायांचे प्राण आणि येथेच झिरले शिक्षणासाठी कर्मवीर मुचे महान। मित्रांनो, महाराष्ट्राच्या जडणघडणीत व अण्णांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं कार्य सांगायला गेलं तर ते कार्य म्हणजे शैक्षणिक कार्य। आणि शैक्षणिक कार्य म्हटलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणारी रयत शिक्षण संस्था तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहीत आहे। महाराष्ट्राच्या शैक्षणिक कार्यामध्ये या संस्थेचा खूप मोठा वाटा आहे। रात्रीचा दिवस आणि रक्ताचं पाणी करून अण्णांनी या संस्थेची स्थापना केली। वयाच्या 18व्या वर्षी कर्मवीर भाऊराव पाटलांचा विवाह लक्ष्मीबाई यांच्याशी झाला। लग्नानंतर लक्ष्मीबाईंनीही अण्णांच्या शैक्षणिक कार्यामध्ये खूप मोलाची साथ दिली। एकदा तर वसतिगृहातील मुलांना परीक्षा फी भरण्यासाठी पैसे नव्हते तर त्यांनी आपला स्वतःचा सौभाग्याचा अंकार मंगळसूत्र गहाण ठेवून मुलांची तण दूर केली व भाऊराव पाटलांना म्हणाल्या, मुलांचे शिक्षण थांबता कामा नये, दागिने काय ते परत करता येतील। त्यांच्या याच त्यागामुळे भाऊराव पाटलांना कर्मवीर व लक्ष्मीबाईंना कर्मयोगिनी ही पदवी दिली। शिक्षण हाच खरा समाज परिवर्तनाचा मार्ग आहे यावर अण्णांचा ठाम विश्वास होता। गोरगरीब शेतकरी मजूर वंचित मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी लर्न काम करा व शिका ही योजना सुरू केली। या योजनेमुळे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। भाऊराव पाटलांचा आदर्श फक्त आपल्या महाराष्ट्रापुरता किंवा भारतापुरता मर्यादित नाही तर त्यांचा आदर्श परदेशातील लोक सुद्धा घेतात। तो कसा सांगून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देणार आहे। तुम्हा सर्वांना फेसबुकचे संस्थापक कोण आहे माहित आहे का? फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आहे व त्याच्या पत्नीचे नाव प्रिसिला चॅन आहे। एकदा मार्क झुकरबर्गला त्याची पहिली मुलगी झाली। तो अत्यंत खुश झाला व प्रिसिला चॅनला म्हणाला, तुम्हाला खूप सुंदर गिफ्ट दिलं आहे, मी तुला काय देऊ? तेव्हा त्याने आपल्या पत्नीला खूप मोठ्या रकमेचा धनादेश दिला। तेव्हा प्रिसिला चॅन म्हणाली, हा चेक तुम्ही मला उद्या पत्रकार परिषदेत द्या। दुसऱ्या दिवशी खूप मोठी पत्रकार परिषद भरली व मार्क झुकरबर्गने तो चेक आपल्या पत्नीला प्रिसिला चॅनला दिला। पत्रकारांनी प्रिसिला चॅनला प्रश्न विचारला, तुम्ही एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? तेव्हा प्रिसिला चॅन म्हणाली, ही सर्व रक्कम मी गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार आहे। तेव्हा पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारला, तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली? तिने अनेक शिक्षण तज्ञांची नावे सांगितली, त्यामधील महाराष्ट्रातील फक्त 2च नावे होती, एक म्हणजे सावित्रीबाई फुले आणि दुसरं म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील। पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारला, तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल काय माहित आहे? तेव्हा प्रिसिला चॅन म्हणाली, अनेक मुलं शिकतात पण गोरगरिबांची मुलं शिकावी म्हणून त्यांनी जे काम केलं ते माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे। म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, रयतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे, रयतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे। वटवृक्षाच्या विशालतेचा मोह जगाला पडतो आहे, मोह जगाला पडतो आहे।